मला तुम्ही एक सांगा, हे हॉस्पिटल हल्ली सुरू झालंय ना? हो, हे खरं आहे. तेच तर मी तुम्हाला सांगते, हे हॉस्पिटल माझ्यासाठी सिद्धार्थने ओपन केलंय. आम्ही एकत्र इथे प्रॅक्टिस करणार आहोत. इथे माझे केबिन सुद्धा आहे. तुम्हाला खोटं वाटतंय का? हे बघा, मी माझ्या नावाची तुम्हाला पाटी दाखवते. माझ्या केबिनवर माझ्या नावाची पाटी. तू नेहमी म्हणतेस ना, यू वॉन्ट युअर ओन हॉस्पिटल, सो दिस इज युअर हॉस्पिटल. माझ्या नावाची पाटी. सिद्धार्थ माझ्याशी खोटं? हे बघा मॅडम, तुम्ही हॉस्पिटलमध्ये असं फिरू शकत नाही. तुम्ही जा बरं इथून, नाहीतर मला सिक्युरिटी बोलवावी लागेल. हो, जातो आम्ही, जातो. सूर्या, सिद्धार्थ त्याने मला ऐक, तू नको काळजी करू. अगं, काहीतरी कारण असेल म्हणून सिद्धार्थ असं वागला असेल, नाहीतर तू नाही असं वागणार. आणि मी ते भेटल्यावर सांगेल तुला सगळं काय झालं काय नाही ते. हा, मला काय वाटतं माहितीये का, आपण त्याला इकडे शोधतो ना, तिकडे देवळात पोहोचला असेल. आपण जाऊन बघूया का देवळात? चल, आपण देवळात बघूया. चल, चल, चल. तुम्हाला काय इथे शोला ठेवलं होतं? ती इथून गेलीच कशी? तुम्ही काय करत होता? इथून कोण बाहेर गेलंच नाही साहेब. डॅडी, तुम्ही तर काय बोलूच नका चिरंजीव. एक जबाबदारी सोपवली होती तुमच्यावर, तिथं तुम्ही माती खाल्लीत. माती नाही, शेण खाल्लं. शेण खाल्लं तुम्ही, खाल्लं तुमच्या बहिणीने खाल्लं. संपलं सगळं. सूर्या कुठे? ते दादाला सकाळ सकाळी मंदिरात जायची सवय आहे ना, तो तिकडेच गेलाय. बोलवा त्याला. त्याला विचारा तुळजा कुठे? आणि हा, तुळजा हितनं गायब झाली ही खबर जर सरनोबतांपर्यंत पोचली तर चला चला चला, लग्नाची तयारी सुरू ठेवा. चिरंजीव, तुळजा मंडपात आली पाहिजे. वय डॅडी, चला. चला चला चला, लग्नाच्या आधीची विधी सुरू करा. तुळजा येणार, तिला यावंच लागणार. माझ्यात आता काही ताकदच राहिली नाही. सूर्या, तू इथपर्यंत माझी मदत केलीस, खरं थँक्यू सो मच. पण माझं एक, पण तू जा, खरंच जा. या सगळ्यांना मी जबाबदार. या पुढचं आयुष्यात कसं जगायचं ही माझी जबाबदारी. तुला मी नाही त्रास देऊ शकत अजून. कोणाला कळण्याआधी की तू मला मदत करत होतास. तू प्लीज इथून निघून, प्लीज. मी नाही जाणार तुळजा. दोस्त मदत करत नाही, दोस्त सोबत करतात. तू म्हणली जा म्हणून मी काय लगेच निघून जाईन असं वाटलं का तुला? मी नाही जाणार. तू माझ्यासोबत यायचंस. चल. आणि काय करू मी? त्या सत्याजीत सोबत जाऊन लग्न करू? त्यापेक्षा मी मरण स्वीकारेन. तुळजा, असं नको बोलूस तुळजा.
तू अशी मराठीची भाषा करावीस म्हणून मी तुला साथ दिली नव्हती. गप, मला तुला मोठं होताना बघायचं होतं. तुझी सगळी स्वप्न पुरी करताना तुला बघायचं होतं मला. तू एक सिद्धार्थ आला नाही म्हणून तुझा कशी संपल. तुझा सगळ्या संकटावर मात करू शकते. ती तिचं आयुष्य घडवू शकते. तुझा अशी हार मानणाऱ्यातली नाही. तुझा जिगरबाज आहे हे तुला जगाला दाखवून द्यावं लागेल. तू चल घरी. हे बघ, काय माहित तिथं सगळ्यांना आतापर्यंत कळलं पण असेल तुला सत्यजित बरोबर लग्न करायचं नाही. ते सत्यजितनं स्वतःहून लग्न पण मोडलं असेल. डॅडींना त्यांची चूक पण कळली असेल. हे बघ, डॅडी तुझ्यासाठी ना एक पाऊल मागं बी घेतात. शेवटी तू त्यांची पोर आहेस. तुझा हे तुला पण वेळ मिळेल सिद्धार्थ बरोबर नक्की काय झालं हे कळायला. तू परत आलास तर आणि तिथली आत्ताची परिस्थिती